सर्कलमध्ये आज आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड अँड सर्कल ते बघायचं आहे, प्लस अँगल्स इन दी सेम सेगमेंटमध्ये असतील अँगल तर त्यांचं काय रिलेशन आहे, अँगल्स इन दी सेमी सर्क्युलर रिजनमध्ये असतील तर त्याचं मेजरमेंट किती असेल, प्लस अँगल्स इन मेजर सेगमेंट आणि मायनर सेगमेंट याचं पण काय रिलेशन आहे, त्यांच्या मेजरमेंट नेमक्या किती असू शकतात ते आज आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण बघूया. ॲट फर्स्ट आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड अँड सर्कल बघूया. आता आपल्याला माहिती सर्कलची कॉर्ड म्हणजेच काय असते, तर सर्कलवरचे 2 पॉईंट कनेक्ट करणारी जी लाईन असते त्याला आपण सर्कलची कॉर्ड म्हणतो. आता लार्जेस्ट कॉर्ड कोणती असते सर्कलची, तर डायमीटर जो असतो सर्कलचा जो की सेंटर ऑफ द सर्कल मिळून जातो ती सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड असते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ए बी ही एनी कॉर्ड आहे सर्कलची, ओ हा सेंटर ऑफ द सर्कल आहे. मला ह्या कॉर्डचं आणि ह्या सेंटर ऑफ द सर्कलचं डिस्टन्स काउंट करायचं आहे. आता हा पॉईंट आणि ही लाईन सेगमेंट म्हणूया, यांचं डिस्टन्स जर मला काउंट करायचं असेल तर ओ या पॉईंटमधून मी परपेंडिक्युलर टाकते ए बी या लाईनवर. ओके, हा झाला परपेंडिक्युलर. ओ डी इज एनी परपेंडिक्युलर. ओके. तर आता ओ डी हे जे डिस्टन्स आहे, ओके, तर हे डिस्टन्स आहे ह्या कॉर्ड आणि ह्या सेंटर ऑफ द सर्कलमधलं. तर ह्या परपेंडिक्युलरमध्ये काय, परपेंडिक्युलरमुळं काय होतं, ह्या कॉर्डचे बरोबर 2 सेक्शन्स होतात. ठीक आहे, म्हणजेच ए डी इज इक्वल टू डी बी तयार होतं. ठीक आहे, ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड. ओके. आता इफ ए बी इज कॉर्ड आणि ओ डी, ओ इज सेंटर ऑफ द सर्कल, ओ डी परपेंडिक्युलर टाकला आहे ह्या कॉर्डवरती, देन आपल्याला काय भेटतं, ए डी. ओके, लेंथ ए डी इज इक्वल टू लेंथ डी बी. ओके. सेकंड प्रॉपर्टी बघूया सर्कल आणि कॉर्ड्सची. आता इथे 2 कॉर्ड्स आहेत, कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी. ओ आहे सेंटर ऑफ द सर्कल. जर कॉर्ड ए बी, ओके, कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड सी डी असेल, ठीक आहे, ह्या दोन्ही कॉर्ड जर इक्वल असतील तर काय होतं बघा, तर ह्यांचं जे डिस्टन्स असतं सेंटरपासून ते पण इक्वल असतं. कसं बघा, आता ए बी इज इक्वल टू सी डी आहे. माझा मी जर परपेंडिक्युलर टाकला, हा ओ एम टाकला ए बीवर आणि ओ एन टाकला सी डीवर, ठीक आहे, तर डिस्टन्स ओ एम इज इक्वल टू डिस्टन्स ओ एन असतो. ठीक आहे, हे डिस्टन्स इज इक्वल टू हे डिस्टन्स मिळणार मला. ओके. मग अशाच्या प्रॉपर्टीनुसार आता हा हे टाकला ओ एम, जर परपेंडिक्युलर टाकला ए बीवर तर हे इक्वल ए एम इज इक्वल टू एम बी मग अशीच्या प्रॉपर्टीनुसार. ओके. आणि आत्ताची कोणती प्रॉपर्टी, तर ए बी इज इक्वल टू सी डी म्हणजे 2 कॉर्ड्स जर इक्वल असतील तर त्या सेंटरपासून इक्वी डिस्टन्स असतात. ओके, म्हणजे सेंटरपासून ओ एम हे अंतर ओ एम इज इक्वल टू ओ एन असेल. ओके, तर ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी कॉर्ड आणि सर्कलची. इफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड सी डी आहे, कॉर्ड ए बी इज इक्वल टू जर कॉर्ड सी डी असेल तर ह्या कॉर्डनी सेंटरला तयार केलेले अँगल्स पण इक्वल असतात. म्हणजे अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल सी ओ डी. ओके, हे 2 अँगल्स इक्वल होतील. अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल सी ओ डी. ठीक आहे, ही झाली कॉर्डची थर्ड प्रॉपर्टी. ओके. मग अशीची काय प्रॉपर्टी होती की आपण ज्यावेळेस ह्या कॉर्ड्स इक्वल असतील त्यावेळेस आपण परपेंडिक्युलर जर टाकला ह्या सेंटरमधून तर ते परपेंडिक्युलरचं डिस्टन्स इक्वल होणार होतं. ओके, ओ एम म्हणून जर परपेंडिक्युलर टाकलं तर हे या कॉर्डवरचं डिस्टन्स आणि ह्या कॉर्डवरचं डिस्टन्स इक्वी डिस्टन्स असतात ज्यावेळेस ह्या कॉर्ड्स इक्वल असतात. आणि आता ह्यांनी तयार केलेलं सेंटरला अँगल पण इक्वल असू, अँगल ए ओ बी इज इक्वल टू अँगल सी ओ डी. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. आता बघा अँगल्स इन द सेम सेगमेंट. मग आता एनी सेगमेंट घेऊया आपण सी एक्स डी. ओके, हा एनी सेगमेंट घेतला आपण. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल घेतला आहे, एनी सर्कल घेतलं. आता इथे मी काय करते, 2 अँगल्स तयार करते. हा आपला फर्स्ट अँगल सी ए डी. ओके, आणि आता सेकंड अँगल बी या पॉईंटपासून काढूया आपण. ठीक आहे, हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल, अँगल सी
बी डी. तर आता हे जे सेम सेगमेंटमधले अँगल आहेत, कोणता सेगमेंट? सेगमेंट सी एक्स डी. ओके, ह्या सेम सेगमेंटमधले 2 अँगल्स तयार केले, 2 पॉईंट्स घेऊन आपण. कोणकोणते? अँगल सी ए डी आणि सेकंड अँगल सी बी डी. ओके, सी बी डी. तर हे सेम सेगमेंटमधले अँगल्स इक्वल असतात. ठीक आहे, तर हे 2 अँगल्स इक्वल असतात, इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ओके, कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांचं मेजरमेंट इक्वल असतं. आता मी जर थर्ड जरी अँगल घेतला ह्या सेगमेंटमधला, फॉर एक्झाम्पल आता मी ई घेते, सी ई डी. ओके, हा जरी थर्ड अँगल घेतला, अँगल सी ई डी, तरी पण हा इक्वल असतो. तर सेम सेगमेंटमधले सगळे अँगल्स इक्वल असतात. ओके, हे लक्षात ठेवा. अँगल्स इन दी सेमी सर्क्युलर रिजन. आता इथे बघा, मी एनी सर्कल घेतलेला आहे, सर्कलचा सेंटर ओ आहे, ए बी डायमीटर आहे. ओके, त्याच्यामुळं ए वाय बी हा सेमी सर्क्युलर रिजन तयार झालेला आहे. आता मी सेमी सर्क्युलर रिजनमध्ये एक अँगल काढते. ओके, अँगल ए डी बी हा काढते. तर अँगल ए डी बीचं मेजरमेंट कधी पण 90 डिग्री असतं. ओके, सेमी सर्क्युलर रिजनमध्ये जे अँगल्स तयार होतील त्यांचं मेजरमेंट 90 डिग्री असतं. किती पण अँगल्स काढा तुम्ही. अँगल ई घेऊया आपण. तर अँगल ईचं जरी आपण मेजरमेंट घेतलं तरी, ए ई बीचं जरी आपण मेजरमेंट घेतलं तरी पण ते 90 डिग्रीज असेल. ओके, तर सेमी सर्क्युलर रिजनमध्ये कोणते पण अँगल्स असू दे, त्याचं मेजरमेंट 90 डिग्रीज असतं, लक्षात ठेवा. आता इकडे बघा, अँगल्स इन द मायनर आणि मेजर सेगमेंट्स. आता इथे एनी सर्कल आहे, ओ सेंटर आहे त्याचा. एक कॉर्ड घेतली किंवा कॉर्ड मी जस्ट तुम्हाला समजण्यासाठी घेतली, कॉर्ड ए बी. आता कॉर्ड ए बी मुळे सर्कलचे 2 सेक्शन झाले, मेजर सेक्शन आणि मायनर सेक्शन. मेजर सेक्शन म्हणजे मोठा सेक्शन. मेजर सेक्शन कोणता? ए एक्स बी. ओके, मेजर सेक्शन आहे ए एक्स बी आणि मायनर सेक्शन कोणता? ए वाय बी हा मायनर सेक्शन आहे. आता मी मेजर आणि मायनर सेक्शनमध्ये अँगल्स घेते. आता ॲट फर्स्ट मेजर सेक्शनमध्ये हा अँगल घेतला, अँगल ए सी बी. ओके, व्यवस्थित ड्रॉ करूया आपण. अँगल ए सी बी हा मेजर सेगमेंटमध्ये अँगल घेतलेला आहे, ए सी बी. तर ह्या अँगलचं मेजरमेंट कधी पण लेस दॅन 90च असतं, म्हणजे हा अँगल ॲक्युरेट असतो. ओके, ह्या अँगलचं जे मेजरमेंट आहे ते लेस दॅन 90 डिग्री असतो. ओके, ॲक्युरेट अँगल असतो. ओके, मेजर सेगमेंटमधले अँगल्स ॲक्युरेट असतात. बघा, मोठ्या ज्या सेगमेंटमधले अँगल्स असतात ते लेस दॅन 90 असतात. ओके, आणि छोट्या सेगमेंटमधल्या, ओके, मायनर सेगमेंटमधले जे अँगल्स असतात, मायनर सेगमेंटमध्ये आपण एक अँगल घेऊया, अँगल ए डी बी. ओके, मायनर सेगमेंटला अँगल ए डी बी. तर हे ग्रेटर दॅन 90 असतात. ओके, म्हणजेच ॲब्च्यूस असतात. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्षात ठेवा की एक बघा, जर ज्यावेळेस इक्वल सेक्शन असतो त्यावेळेस कोणत्या पण याच्यामधले सेमी सर्क्युलर रिजन असतो, इक्वल सेक्शन असतो सर्कलचा त्यावेळेस. तर त्यावेळेस कोणता पण अँगल घ्या, कोणत्या पण सेक्शनमधला घ्या, तर तो 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे, आता ज्यावेळेस सेक्शन्स इक्वल नसतात, इक्वल नाही म्हणजेच कोणता तर एक मोठा असणार आणि एक छोटा असणार, मेजर आणि मायनर सेक्शन. तर मेजर सेक्शन म्हणजे मोठ्या सेक्शनमधला अँगल कधी पण लेस दॅन 90 लहान असतो, हे लक्षात ठेवा. मोठ्या सेक्शनमधला अँगल लहान असतो आणि लहान सेक्शनमधला अँगल मोठा असतो. मोठा असतो म्हणजेच काय? मोर दॅन 90. आणि लहान असतो म्हणजे लेस दॅन 90 असतो. ठीक आहे, एवढंच व्यवस्थित नीट लक्षात ठेवा. ओके, तर मायनर सेक्शनमधला अँगल असतो ऑब्ट्यूस, मोर दॅन 90, आणि मेजर सेक्शनमधला अँगल असतो ॲक्यूट. ठीक आहे, तर आज आपण प्रॉपर्टीज ऑफ द कॉर्ड आणि सर्कल बघितल्या, 3 प्रॉपर्टीज बघितल्या.
प्लस अँगल्स इन दी सेमी सर्क्युलर रिजन, अँगल इन द सेम सेक्शनमध्ये असतील त्यावेळेस त्यांचं काही रिलेशन असतं, प्लस अँगल्स इन द मेजर आणि मायनर सेक्शनमधले अँगल कसे असतात ते बघितलेलं आहे. ठीक आहे.